बातमी पुण्यातील शिरूरला अवकाळीचा तडाखा बसलाय। पाऊस आणि गारपिटीनं कांदा पिकाची माती झालेली आहे। काढणीला आलेला कांदा शेतातच सडलाय। निसर्गानं हातातोंडाशी आलेला घास हिरावलेला आहे। गेल्या 4 ते 5 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पुण्यातील शिरूर तालुक्यामध्ये प्रचंड नुकसान झालेलं आहे। काढणीला आलेला कांदा शेतातच सडू लागलाय, त्यामुळे बळीराजा रडकुंडीला आलेला आहे। दरम्यान कांद्याच्या शेतामध्ये आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी। आठवडाभरापासून उत्तर पुणे जिल्ह्यात पडणाऱ्या सततच्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत। मी सध्या कांद्याच्या शेतात आलेलो। आपण या ठिकाणी जर पाहिलं तर हा कांदा अवकाळी पावसाने खराब झालेला आहे। मोठ्या प्रमाणात दिवसा तापमान वाढलेलं असतं, मोठ्या प्रमाणात खरं तर ऊन पडतं आणि त्यानंतर दुपारनंतर डायरेक्ट अचानक अवकाळी पाऊस कोसळतो। सतत 4-5 दिवसापासून अवकाळी पाऊस कोसळत आहे, त्यामुळे हे कांद्याचं पीक शेतातच सडून खराब झालेलं आहे। खरं तर त्याला गारपिटीचा मारा लागला, तडाखा बसला आणि त्यानंतर वाढत्या तापमानामुळे हा कांदा पुन्हा एकदा बिलबिला ही दिला झालेला आहे। त्यातच सडून खराब शेतातच होता असल्याने शेतकऱ्यांचं अतोनात असं नुकसान झालेलं। आपल्यासोबत बोलण्यासाठी नुकसानग्रस्त शेतकरी आहेत। काय सांगाल काका, काय परिस्थिती आहे सध्या? साहेब फार भयानक परिस्थिती। अश्रू पाहणार आमचं कोणी नाहीये आणि आमचे अश्रू जर पाहणारे असतील तर निश्चितच आम्हाला जगाचा पोशिंदा संबोधलं जाईल, परंतु आमच्या अश्रूंना कुणीही वाली नाहीये। एक 3-4 दिवसापासून सतत अवकाळी पाऊस पडतोय आणि पडलेल्या पावसानंतर जमिनीमधून उपटलेल्या कांद्याला मूळ राहत नाही, त्याचं रूपांतर बदल्यामध्ये। आणि मला सांगा, गारपीट झाली आहे, गारपिटीने आज जो डाग आलाय, सोन्यासारखं पिकवलेलं पीक आज बदल्यामध्ये विकावं लागतंय। बदल्यामध्ये विकत असताना इथं मजूर मिळत नाहीयेत। मजूर जरी मिळाले तरी अवकाळी पावसाने आज अशी परिस्थिती आहे, तो जर वावरात सडला तर रोटावेटर मारण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही। हेमंत चापुडे, झी मीडिया, शिरूर, पुणे।